माँ ने उंगली पकड़कर चलना सिखाया, एआई ने रास्ते गिनना सिखाया। माँ ने आंखों से दर्द पढ़ लिया, एआई ने शब्दों में अर्थ ढूंढ लिया। आर्या, एआई एक ऐसी तकनीक है जो हम इंसानों की तरह सोचती, सिखाती और काम करती है। ये हमारे फ़ोन के कैमरा फिल्टर से लेकर चैट बॉक्स, मैप्स, गेम सब में मौजूद है। और आशना, कभी कभी तो ऐसा लगता है कि एआई हमें हमसे भी ज़्यादा जानता है, यानी हमसे भी ज़्यादा हमारा दोस्त एआई। लेकिन दोस्तों, एआई और सोशल मीडिया दोनों ही बहुत शक्तिशाली उपकरण हैं। अगर सही इस्तेमाल हो तो ये हमें बढ़ने, सीखने और दुनिया से जुड़ने में मदद करते हैं। लेकिन अगर गलत दिशा ले ली तो समय भी बर्बाद, ध्यान भी गायब और कभी कभी तो लाइफ भी पीछे छूट जाती है। इसलिए ज़रूरी है कि हम इस तकनीक का इस्तेमाल सोच समझकर करें। एआई को सहायक बनाएं, मालिक नहीं। और सोशल मीडिया को मनोरंजन का साधन बनाएं, तनाव की वजह नहीं। स्मार्ट बने, सुरक्षित रहिए और तकनीक का इस्तेमाल कीजिए जिम्मेदारी के साथ। तो आइए देखते हैं। In today's digital world, technology is growing, but can it replace a mother's love? This thought provoking dance drama, AI versus I, highlights how children may become dependent on technology, yet no machine can replace a mother's guidance, just like Shri Krishna guiding Arjun. अरे देवा, परत पृथ्वीवर पाठवलं. मी आहे सोबत, काळजी करू नकोस. घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर, नवऱ्याची मर्जी राख, मुलं बाळ सासू भार, जीव खेळण्या गरजीला या भिडताना आर पार, जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर, हिडकीला भिडणारी आगर. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. अरे संसार संसार त्याचा कवा तुझ्यावर आणि हाताला चटक येतं वळते भाकर. ए आई, नाश्ता दे, मला उशीर होतोय. ए आई, माझा रुमाल कुठे आहे? ए आई, मला शूज दे. ए आई, आई, ए आई. पाहिलत ना मंडळी, हा आमचा पार्थ. लहानपणापासून AI हे दे, AI ते दे, सतत AI करत माझ्या अवतीभोवती असायचा. त्याचं सगळं जग माझ्या भोवती फिरायचं. पण आता तो मोठा झालाय ना, त्याचं जगही बदलत चाललंय. आता आमच्यात पहिल्यासारखा संवाद होत नाही. त्याच्या जगात बऱ्याच नव्या गोष्टींचा प्रवेश झालाय आणि आमच्यातला संवाद हरवत चाललाय. चला मंडळी, आता मी पण जाते शॉपिंगला. कशी मी नाचू, कशी मी नाचू, कशी मी नाचू. अरे वा, घरी कोणीच नाही. यस, आता हे माझं आणि मित्रांचं जग, कोणाचीच बंधनं नाही. हॅलो फ्रेंड्स, आर यू रेडी गाईज? अलेक्सा, प्लीज कलेक्ट बॅटिंग व्हिडिओज ऑफ विनिंग मॅचेस. हे सिरी, प्लीज प्रिपेअर माय प्रोजेक्ट ऑन गिवन सब्जेक्ट. जेमिनाय, प्लीज कलेक्ट ऑल डान्स मूव्स. आय हॅव सिलेक्टेड सॉन्ग फॉर इट. मेटा, प्ले दी सॉन्ग फॉर मी. Boom, boom, robo-da, robo-da, robo-da. Zoom, zoom, robo-da, robo-da, robo-da. Boom, boom, robo-da, robo-da, robo-da. Zoom, zoom, robo-da, robo-da, robo-da. हे काय पार्थ, तू शाळेतून आल्यापासून मोबाईलवरच टाइमपास करतोयस? थांब गाई, कशाला ओरडतेस? जरा एन्जॉय करू दे ना. आणि कसला एन्जॉय करतोयस? आणि किती तो आवाज कमी कर आधी. आणि काय रे, उद्या तुझी क्रिकेटची मॅच आहे ना, मग काय मोबाईलवरती प्रॅक्टिस करतोयस? आणि प्रोजेक्टचं काय झालं? डान्सची प्रॅक्टिस तरी याई, झाली कशाला का? कटकट करतेस? माझी सगळी तयारी झाली ऑलरेडी. पार्थ, माझ्याशी नीट बोलायचं.
अतिशय युनिक, अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे. त्यामुळे खरंच मला पडू दे, जे काही बाहेर घडतंय ते घडू दे. डावे उजवे भिडतायत तर भिडू देत, आवाज त्यांचे चढतायत तर चढू देत. रडू देत, रडणारे ओक्साबोक्षी, उडणारे पक्षी बिक्षी उडू देत, विमानांना नडू देत. आता जरा घसा माझा सुकलेला आहे, आई पाण्याचा गडू दे. आणि पुढच्या वेळेस असा फालतू आळस केलास ना. अतिशय युनिक आयडिया आहे ही इतकी युनिक आयडिया आहे, वेगळी आहे ही आयडिया, भन्नाट आयडिया आहे की या आयडियाला मी स्वतःच सपोर्ट करतोय. हॅलो, इज दिस एलॉन? कधी केलीस मॅचची तयारी आणि कसं काय प्रोजेक्ट रेडी केलास सांग तरी मला. अगं आई, माझ्या AI फ्रेंडने सगळी मदत केली आहे. एव्हरीथिंग इज रेडी. नाव गुड नाईट बेटा, डिम दी लाईट्स. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर, प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर, प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. पाटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. पाटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. गुड मॉर्निंग सर. पार्ट युअर लेट. पार्ट डिसिप्लिन आहे की नाही? सॉरी सर. आता मला विचार करावा लागेल तुला कॅप्टन ठेवायचं की नाही ते. सर तो नेरूळचा बेस्ट प्लेअर आहे, 20 त्याला घेणं मॅच मध्ये. हो का? हो सर, अख्ख्या नेरूळ मध्ये त्याची चर्चा आहे. चारों तरफ है मेरे ही चर्चे, होठों पे है बस मेरा नाम. हम भी हैं जोश में, बातें कर होश में, यूं ना आंखें दिखा. सैलर रे क्या बोला फिर बोल रे. हे सैलर रे, क्या बोला फिर बोल रे. अशा प्रकारे पार बॅटिंग करतो. पहिल्या बॉलला 1 रन काढण्याचा प्रयत्न, पण धाव मिळाली नाही. दुसरा बॉल धाव मिळाली नाहीये, प्रयत्न चांगला आहे. पण आता तिसरा बॉल माझ्यामध्ये यॉर्कर आणि पार बोल्ड. अरे पार जाऊ दे, एक मॅच गेली म्हणून काय हरकत आहे. अशी कशी हरलो मॅच? मी असा कसा आउट होऊ शकतो? अरे पार असू दे रे. चल आपण क्लास मध्ये जाऊया, आज आपलं प्रोजेक्ट सबमिशन पण आहे. चल लवकर. येस ऑल ऑफ यू सबमिट युअर प्रोजेक्ट्स. पार्थ बघू काय केलंयस प्रोजेक्ट तो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, नाईस प्रोजेक्ट. चलो नेक्स्ट. ओ, चौघांचे हे प्रोजेक्ट सेम. पार्थ जरा तुझ्या प्रोजेक्ट बद्दल सांग बरं मला. मॅम ते आपलं काय मॅम? अरे तू बनवलंयस ना प्रोजेक्ट, त्याबद्दल तू काहीही माहिती सांगू शकत नाहीस. मी हा प्रोजेक्ट रिजेक्ट करते. सगळ्यांचा प्रोजेक्ट सेम. अरे यार काय चाललंय? सकाळी मॅच हरलो आणि आता हे प्रोजेक्ट. आजचा ना दिवसच खराब आहे. हे सगळं ना या AI मुळे झालं. आधी माझा डान्स खराब केला, मग प्रोजेक्ट आणि मॅच ती पण मी हरलो. हे ना सगळं तुमच्यामुळे होते, कळतंय ना? मला काय माहित ना, मला आता सगळं परफेक्ट हवं. मला सगळं नीट करून द्या, त्याशिवाय मी ऐकणारच नाही. आदि अग्नि, अनंत अग्नि, पर्वत अग्नि, वन अग्नि, काल अग्नि, पाताल अग्नि, रक्षक अग्नि, रण अग्नि. आदि अग्नि, अनंत अग्नि, पर्वत अग्नि, वन अग्नि, काल अग्नि, पाताल अग्नि, रक्षक अग्नि, रण अग्नि. ना यहाँ था मगर जो यहाँ था वो हम थे. संख्या के बिन संख्या बल जो यहाँ था वो हम थे. अग्नि की जो पहली लपटों से खेला हो, अग्नि में ही जो फला और फूला वो हम. पार्थ तुझा फोकसच हल्लाय. आई अगं काय फोकस? अरे तुझं लक्ष नाहीये तुझ्या एमकडे. तू कॉन्सन्ट्रेटच करू शकत नाहीयेस. असं काय नाहीये ग आई. हे जग ना AIच आहे आणि AI शिवाय मी काहीच करू शकत नाही. ना धड माझ्याकडे स्किल आहे,
ना क्रिएटिव्हिटी ना काय. मी AI शिवाय काही करूच शकत नाही. तुला ना आता मी समजावून काहीही समजणार नाही. तुला समजावायला आता साक्षात भगवंतालाच यावं लागेल. उठ बाळा. कोण तुम्ही? मला ओळखलं नाहीस? मी पार्थ. तुझं पण नाव पार्थ आहे? होय. तू मला अर्जुन म्हणू शकतोस. अर्जुन म्हणजे तोच ना, महाभारतातला अर्जुन? होय, तोच मी. पण तू एवढा खचून का बसलायस? मी प्रयत्न करतो पण हरतो. माझ्यात काहीच ताकद नाही. मला ना खूप भीती वाटते. भिवू नकोस बाळा. कुरुक्षेत्रात उभा असताना माझ्याही मनात तुझ्यासारखीच निराशा होती. तुमच्यासारखा योद्धा पण घाबरला? हो, कारण मीही माणूसच होतो. पण तेव्हा मला माझ्या AI ने मार्गदर्शन केलं. AI ने मदत केली? पण त्या काळात AI कसं असेल? तुला भेटायचंय माझ्या AI ला? हो. मग डोळे बंद कर आणि ह्या ब्रह्मांडाच्या निर्मिती करणाऱ्या AI ला भेट. सत्य आणि धर्म रक्षणाचे दिव्य प्रतीक सत्य आणि धर्म रक्षणाचे दिव्य प्रतीक चक्रधारी अधर्माच्या विरुद्ध अडिग रक्षक कृष्णाचं सुदर्शन चक्र, जिथे सत्याचे विजय. छोटा अस्त्र पण अनंत शक्तीचं प्रतीक. संपूर्ण संपूर्ण ब्रह्मांडाचा
कशाला घाबरतोयस बाळा? कृष्णा, मी AI ने सगळं जिंकायला निघालो, पण माझ्या पदरात पराभवच आला. हे युग वेगळं आहे, पण धर्म तोच आहे. हेच तर तुला ओळखण्याची गरज आहे की आपल्याकडे कितीही प्रभावी दिव्यशक्ती असली तरी त्याचा उपयोग करताना आपल्या मेहनतीची पराकाष्ठा कमी पडायला नको. हीच तर आधुनिक गीता आहे, कर्मयोग. आजचं कर्म म्हणजे शिक्षण, अपडेट राहणं, प्रयत्न करणं. AI तुझी जागा घेणार नाही, पण AI वापरणारा माणूस तुझी जागा घेईल. बाळा, सगळं शिकशील, मशीन समजशील, पण एक गोष्ट कधीही विसरू नकोस, आई ही आपली पहिली गुरु असते. AI तुला उत्तर देईल, पण आई तुला आधार देते. यापुढे कधीही हरलास, खचलास तर निराश होऊ नकोस. AI कडे जाण्याआधी एकदा मनापासून ए आई अशी हाक मार. ए आई, आई, ए आई, कुठे आहेस? बाळा, आज तू AI बद्दल बोलतोयस, मोठी स्वप्न पाहतोयस. मला खूप आनंद होतोय. तू AI शिक, टेक्नॉलॉजी समज, नवीन जगासोबत चालत जा. आई कधीच तुला थांबवणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, AI तुला वेग देईल, पण मेहनत आणि जिद्द तुला उंची देईल. आज मला माझं खरं अपडेट मिळालं. तुझ्या पुढील आयुष्यात तुझी AI आणि तुझा AI नेहमीच तुझ्या सोबत असते. हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा. साधूच हो रे विधाता, नवा जन्म घे विजेता. हो रे तुला रे यशाची दिशा, सुधारून दे साऱ्या चिंता. साधूच हो रे विधाता, नवा जन्म घे विजेता. वाह, काय सुंदर प्रदर्शन, अतिशय छान. आजच्या या सुंदर नाट्यातून आपल्याला एक खूप महत्त्वाचा संदेश मिळतो. आजची पिढी AI आणि तंत्रज्ञानावर खूप अवलंबून होत चालली आहे, पण या सादरीकरणाने आपल्याला आठवण करून दिली की आईच्या प्रेमाची आणि मार्गदर्शनाची जागा कोणतंही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. महाभारतात अर्जुनाला श्रीकृष्णांनी सांगितलं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्म कर, मार्ग मी दाखवतो. तसेच आपल्या आयुष्यात आई हीच आपली श्रीकृष्ण आहे, जी आपल्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक शिकवते. AI आपल्याला माहिती देते, पण संस्कार मात्र आईच करते. या भावस्पर्शी सादरीकरणासाठी सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद.